नमस्कार मंडळी, मी जान्हवी उवाच या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. आपल्या आयुष्यात अनेक संकटं येत असतात, पण त्या प्रत्येक संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग देव आपल्याला दाखवत असतो, मदतीचा हात देत असतो. पण ते प्रत्येक वेळेला आपल्याला जाणवतंच असं नाही. अशाच आशयाचा हा आजचा लेख आहे. त्याचं नाव आहे देवदूत. बघा, आवडतोय का? आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. 25 मे. एक नवपरिणीत जोडपं मधुचंद्रासाठी निघालं. दोघांची वयं अतिशय लहान. तो 26 वर्षांचा तर ती जेमतेम 21 वर्षांची. नातेवाईक सोडून इतर कुठे जाण्याचा प्रसंग दोघांवरही आलेला नव्हता. आणि परमुलखात म्हणजे जिथे आपली भाषाही बोलली जात नाही अशा ठिकाणी दोघंही प्रथमच निघाले होते. 2च दिवसांपूर्वी दोघांनी सप्तपदी चालताना आयुष्यभर एकमेकांना साथ देण्याचं वचन दिलं होतं. खूप आनंदात त्या दोघांनी आपल्या एकत्र आयुष्याची सुरुवात केली होती. त्यांचं लग्न मुलगी बघून, पसंत करून, घरच्यांच्या संमतीने झालेलं होतं. ते दोघं एकमेकांना अजिबात ओळखत नव्हते आणि म्हणूनच एकमेकांची ओळख व्हावी म्हणून ते दोघं आज बेंगलोरला निघाले होते. बेंगलोर, म्हैसूर आणि उटी असं सर्व फिरून झाल्यानंतर त्यांनी गोव्याला जायचं ठरवलं. त्यासाठी त्यांना सकाळी 7 वाजेपर्यंत बेळगावला पोचणं आवश्यक होतं. हे दोघं रात्रीच्या बसने बेंगलोरला निघाले. सकाळी बेळगाव अर्ध्या तासावर राहिलेलं असताना त्यांच्या बसला अपघात झाला. सकाळची 6-6:30ची वेळ होती. अपघात काही फार मोठा नव्हता. म्हणजे बस एका बाजूला कलंडली, पण एकाही व्यक्तीला कोणतीही दुखापत न होता खिडकीतून सर्व प्रवासी सुखरूप बाहेर पडले. त्यात आपलं हे नवपरिणीत जोडपंही होतंच. तिला काहीच लागलं नव्हतं, पण त्याला डोक्याला थोडं खरचटलंय हे आता बसमधून खाली उतरल्यावर लक्षात आलं. दोघांनी आपलं सामान ताब्यात घेतलं आणि एका जागी उभे राहिले. थोडा वेळ गेला. 10 मिनिटं, 15 मिनिटं, अर्धा तास. आता तिने त्याला विचारलं, आता काय करायचं? कुठे जायचं? त्यावर तो म्हणाला, आता बेंगलोर, नंतर म्हैसूर आणि नंतर उटी. तिला वाटलं त्याला चेष्टा करायची लहर आलेली दिसते. ती म्हणाली, बरं, परत जायचं आहे का तिन्ही ठिकाणी? तो शांतच. थोड्याच वेळात तिच्या लक्षात आलं की मी याची बायको आहे याखेरीज त्याला काहीही आठवत नाहीये. ती डोक्यावरची जखम फक्त खरचटल्यासारखी दिसत असली तरी आतमध्ये आघात तर करून गेली नसेल. तिच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. तिचं धाबं दणाणलं. या अनोळखी गावात, परक्या मुलखात काय करता येईल याचा ती विचार करू लागली. एक व्यक्ती हे सगळं लांबून बघत होती. तोही असाच 25-26 वर्षांचा तरुण होता. थोडा वेळ गेला आणि तो त्या दोघांपाशी आला आणि म्हणाला, मी मघापासून बघतो आहे, तुम्ही या गावात नवीन आहात बहुधा. मी तुम्हाला मदत करू शकतो. तुम्ही माझ्याबरोबर चला, आपण डॉक्टरांकडे जाऊया. तो आत्ताही शांतच, एकही शब्द बोलत नव्हता आणि तिला काय करावं ते सुचत नव्हतं. मदत करायला आलेला माणूस, त्याच्याबरोबरचा 15-16 वर्षांचा मुलगा त्याला आप्पा म्हणत होता. हा आप्पा जरी मदत करायला आला होता तरी त्याच्यावर विश्वास ठेवायला तिचा धीर होईना, कारण
मन चिंती ते वैरी न चिंती. आप्पाने त्या दोघांचं सामान उचललं आणि त्याने चालायला सुरुवात केली. आप्पाच्या मागून तो चालू लागला. आता तिच्याकडेही पर्याय उरला नाही. तीही चालू लागली. आप्पा म्हणाला, बेळगाव फक्त अर्ध्या तासावर आहे. मी तुम्हाला तिथे सोडतो. डॉक्टर 10 वाजल्याशिवाय येणार नाहीत. तुम्ही तोवर आराम करा. मी परत येतो. आता तिला वाटलं, हा खरंच मदत करायला आला आहे. असं वाटतं ना वाटतंय तोवर तिला परत भीतीने ग्रासलं. कारण त्याने सामान एका ट्रकमध्ये टाकलं आणि ड्रायव्हरच्या शेजारी स्वतः जाऊन बसला आणि त्या दोघांनाही आत यायला सांगू लागला. का कोण जाणे, पण आपण अजून तरी ट्रकवाल्यांवर पटकन विश्वास ठेवू शकत नाही. कळसूत्री बाहुलीप्रमाणे तो आप्पाच्या शेजारी जाऊन बसला आणि पाठोपाठ तीही. अर्ध्या पाऊण तासाच्या प्रवासानंतर आप्पा त्या दोघांना घेऊन एका लॉजमध्ये गेला आणि म्हणाला, मी 10-10:30 येतो. तोवर तुम्ही आराम करा. 10:30 झाले, 11:45 झाले. हिची पाचावर धारण बसलेली. कारण अपघात झाला होता सकाळी 6-6:30ला. पण आता 4 तास होऊन गेले तरीही त्याला काहीच आठवत नव्हतं. तो काही बोलत नव्हता आणि आप्पाही येत नव्हता. शेवटी 11 वाजता आप्पा आला. आता तिला जरा बरं वाटलं. आप्पाने येताना स्वतःची कार आणली होती. त्या दोघांना घेऊन तो डॉक्टरांकडे गेला. दवाखान्याची पाटी वाचून आणि डॉक्टरांना बघून आत्तापर्यंत आवरून धरलेलं रडू आता तिला आवरता येईना. बांध फुटला आणि ती हमसून हमसून रडू लागली. डॉक्टरांनी त्याला तपासलं आणि म्हणाले, डोक्याला आतून मार लागला आहे म्हणून त्यांना काही आठवत नाही आहे. मार जास्त लागलेला नाही आहे, तरीही अजून थोडा वेळ अशीच परिस्थिती राहील. मी औषध देतो. थोड्या वेळात हळूहळू यांना सर्व काही आठवू लागेल. परंतु त्यांच्या उजव्या हाताला हेअर क्रॅक आहे. आत्ता लगेच प्लॅस्टर घालता येणार नाही. मी तो हात गळ्यात बांधून देतो, पण तुम्ही लवकरात लवकर घरी जावं आणि पुढची ट्रीटमेंट चालू करावी हे उत्तम. एव्हाना तिचा आप्पावर विश्वास बसला होता. आप्पाने त्या दोघांना परत आपल्या गाडीत बसवून आपल्या घरी नेलं. ते त्याच्या काका-काकूंचं घर होतं. त्याच्या काकूने मस्तपैकी मेथीची भाजी आणि तांदळाच्या भाकरी तयार ठेवल्या होत्या. अनाहूत पाहुण्यांनी त्यावर ताव मारला. आता अनोळखी आप्पा आणि त्याच्या घरची मंडळी ओळखीची झाली होती. त्यालाही आता आठवू लागलं होतं. पण त्या दोघांना लवकरात लवकर घरी पोचणं आवश्यक आहे हे लक्षात ठेवून आप्पाने रिझर्व्ड बसमध्ये कशीबशी एक सीट त्यांना मिळवून दिली आणि दुपारी 3 वाजता ते दोघे परतीच्या प्रवासाला लागले. आप्पाच्या रूपाने देवदूत मदतीला धावून आला होता की प्रत्यक्ष देवच होता तो. धन्यवाद.